होतं की घाई गडबडीत आपल्याला अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि अशा वेळी आपल्याला प्रवास करण्याचं एकमेव साधन तो म्हणजे रेल्वे. आणि अर्थातच आता आपण वेटिंग तिकीटही यासाठी काढतो, कारण अचानक आपल्याला हा प्रवास करावा लागलेला असतो. पण वाहनधारकांनो आता सावधान, जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर रेल्वे स्थानकावर तुम्हाला प्रवेश मिळणार नाहीये. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवार 26 मार्च रोजी संसदेत माहिती दिली की उत्सव आणि मेळ्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने मर्यादित प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू केली आहे. या प्रणाली अंतर्गत स्थानकांच्या बाहेर होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे, जिथे ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही. तिकीट नसलेल्या आणि प्रतीक्षा तिकीट असलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे झोनल अधिकाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तथापि वृद्ध, अशिक्षित आणि महिला प्रवाशांना मदत करण्यासाठी काही विशेष परिस्थितीत प्लॅटफॉर्म तिकिटे जारी केली जातील. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही प्रणाली तयार केली आहे. नुकतेच दिल्ली स्टेशनवर गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेश आणि ओळखपत्रे दिली जातील, जेणेकरून केवळ अधिकृत व्यक्तीच स्थानकात प्रवेश करू शकतील. प्रमुख स्थानकांवर स्टेशन संचालकांची नियुक्ती केली जाईल, ज्यांना आर्थिक अधिकार दिले जातील, जेणेकरून ते त्वरित निर्णय घेऊ शकतील. स्टेशन संचालकांना स्टेशन आणि उपलब्ध गाड्यांच्या क्षमतेनुसार तिकिटांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिला जाईल. स्थानकांवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी GRP, स्थानिक पोलीस आणि नागरिक प्रशासन देखील सहभाग घेतील.